बामरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान संपन्न। बामरुळ तालुका भडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिर अंतर्गत ग्रामीण भागात जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवासी व उत्पन्न व जातीचे दाखले वाटप तसेच रेशन कार्ड वाटप, सामाजिक योजनेचा लाभ याविषयी या योजने मार्गदर्शन मंडल अधिकारी राजश्री जानराव यांनी दिले। यावेळी महसूल विभागातर्फे तलाठी संजय सोनवणे, गोंडगाव ज्ञानेश्वर काळे, तलाठी वाडे, तलाठी महाजन, गोंडगाव सौ कल्याणी पाटील गुढे, तलाठी धनलक्ष्मी टेंभुणे, लोणप्राव प्रमोद पाटील, तलाठी कनाशी अमोल पाटील, जितेंद्र परदेशी सह पत्रकार सतीश पाटील, अशोक बापू परदेशी उपस्थित होते। यावेळी गरजू नागरिकांना मोफत दाखले वाटप करण्यात आले। सतीश पाटील, दिव्या महाराष्ट्र न्यूज, कार्यक्रम आहे याविषयी काय सांगणार आहे तुम्ही? हा कार्यक्रम काय? माझं नाव मंडळाधिकारी आहे, मी गोंडगाव भागाची राजश्री रमेश जानराव, मंडळाधिकारी गोंडगाव म्हणून आहे। आणि आपण आहे ना छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर राबवत आहोत आणि गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्था ते बळकटीकरण करण्यासाठी हा प्रोग्राम आपण शासनाने जाहीर केलेला आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जनतेच्या सुविधेसाठी उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, हे जे काही सेतू सुविधेमधून जे ज्या प्रकारचे फॉर्म आणि दाखले महसूल विभागातर्फे वाटप होत असतात त्याचं आपण वाटप गावात कार्यक्रम घेऊन मोठ्या संख्येने थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावे म्हणून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहोत। मॅडम, तुमचा कार्यक्रम बरोबर आहे, पण आज बऱ्याचदा अतिवृष्टीच्या पैशांविषयी आपल्या तालुक्यात घोड चालू आहे। अतिवृष्टी अजूनही बामरुळ गावाला मिळालेली नाही, काय याविषयी काय? पूर्वी कसं होतं, अतिवृष्टीचे पैसे हे डायरेक्टली जेडीसीसी बँक वगैरे अशा माध्यमातून डायरेक्टली जेडीसीसी जिल्हा बँकेतर्फे खातेदारांना वाटप व्हायचे। परंतु आता प्रणालीत अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहे की आधार कार्ड, आयसीसी नंबर, हे सगळ्या गोष्टी टेक्निकल सुविधा असल्यामुळे ते सर्व नंबरिंग असल्या कारणाने त्यांना डायरेक्टली बँकेतून पैसे मिळतात। ते आता काही तहसीलदारांच्या सहीने ते जेडीसीसी थ्रू जात नाही, त्यामुळे ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो। परंतु ते डायरेक्टली आणि विदाऊट चुका होता हे डायरेक्टली त्यांच्याच खात्यात वर्ग होणार आहे। त्यासाठी थोडा कालावधी लागतो, परंतु काम हे बिनचूक होणार आहे। ते वर्षभर लोकांना हेलपाटे मारावे लागायचे की आमचं नाव चुकलं, नंबर चुकला, हे आता त्यातून होणार नाही। थोडा उशीर लागेल, परंतु अनुदान मात्र सर्वांना मिळेल। त्याचं काम आमच्या स्तरावर चालूच आहे। म्हणजे डीबीटी अंतर्गत काम होईल, सर्वांना याचा लाभ मिळेल, त्याच्यातनं कोणी वंचित राहणार त्यामुळेच त्याला वेळ लागतो। कुठलाही शेतकरी या संदर्भात वंचित राहणार नाही याची तुम्ही ग्वाही देताय? हो, फक्त आता कोणते राहिलेले खातेदार जवळपास आपले बामरुळचे होऊन गेले, फक्त सामायिक खात्याचे जे प्रश्न आहेत तेवढेच खातेदार आपले द्यायचे बाकी आहेत। आणि सामायिक खातेदारांनी काय करायला पाहिजे की संमतीपत्र तयार करून द्यायचं, तलाठीकडे जमा करायचं आहे। सर्व वारसांचे जे संमतीपत्र आहे ते जमा करून द्यावं। ॲग्री टॅक्सचं काम कुठपर्यंत आलं? ॲग्री टॅक्स काम आपलं चांगल्या स्तरावर चालू आहे आणि ते कृषी विभागाशी पण संलग्न आहे। आमच्याकडे कुणाकडे ॲग्री टॅक्सचा आयडी नाहीये, ते सीएससी सेंटरवाल्याकडे जाऊनच ते संबंधित शेतकऱ्याने पूर्ण करून घ्यायचंय आपलं रजिस्ट्रेशन। त्याला एक आधार नंबर सारखा एक आयडी जनरेट होणार आहे। ठीक आहे, धन्यवाद मॅडम।